भावांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टॉप 5 मराठी मूवी ज्या 2025-26 मध्ये रिलीज झालेल्या आहेत. चला तर मग सुरू करूया. नंबर 5 वर आहे एक सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेली क्राईम इन्व्हेस्टिगेशन मूवी सालबर्डी. आधीच्या तिघांसारखा आपण पाण्यात बुडून गेलाय. या मूवीत आपल्याला एका गावाची स्टोरी पाहायला मिळते जिथे रहस्यमय पद्धतीने लहान मुलांचे एकानंतर एक पाण्यात बुडून मृत्यू होत आहे. आता याचाच तपास करण्यासाठी एंट्री होते एका लेडी इन्स्पेक्टर मनोरमा प्रधानची. तर ती कशा प्रकारे या केसला सॉल्व्ह करते आणि कोणकोणत्या अडचणी तिच्या समोर येतात ते तुम्ही या मूवी मध्ये बघा. आणि हो, ही मूवी सत्य घटनांवर आधारित आहे. मूवी तुम्हाला अमेझॉन प्राईम वर भेटून जाईल. नंबर 4 वर फक्त एक मूवी नाही तर इमोशन आहे. 5 वर्षात 1000हून जास्त शाळा बंद झाल्या. याचं मूळ कारण आहे आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते. कदाचित तुम्ही मूवी बघितलेली असेल, पण तरी सांगतो. क्रांती ज्योती विद्यालय ज्या प्रकारे आज महाराष्ट्रात आपल्या मराठी शाळांची जे हाल चाललेले आहेत याचाच अर्थ ही मूवी आपल्याला दाखवते. या मूवीत एक मराठी शाळा असते जिला पाडून तिथे एक इंग्लिश मीडियम शाळा बांधणार असतात. पण याचा विरोध करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिर्के गुरुजी त्यांच्या जुन्या विद्यार्थ्यांना एकत्र आणतात आणि मग ते मिळून कशा प्रकारे शाळेला वाचवतात ती तुम्ही या मूवी मध्ये बघा. ही मूवी तुम्ही अजून पाहिलेली नसेल तर आताच बघा, Zee5 वर भेटून जाईल. नंबर 3 वर आहे कोकणातील पारंपरिक लोककला प्लस क्राईम थ्रिलरचा कॉम्बो दशावतार. तो देव नाहीये गायब व्हायला, पण तो देवाचा माणूस आहे. तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाईल. या मूवी मध्ये आपल्याला बाबुली मिस्त्रीची स्टोरी दाखवलेली आहे, ज्यांच्या मुलाचा एका संशयास्पद पद्धतीने मर्डर होऊन जातो. तर बाबुली कशा प्रकारे लोककला दशावतार आणि जंगल यांच्या मदतीने त्यांच्या मुलाच्या गुन्हेगारांना शिक्षा देतो ते तुम्ही या मूवी मध्ये बघा. बाय सल्यूट आहे दिलीप प्रवळकर सरांच्या ऍक्टिंगला. 81 वर्षाच्या वयात ह्या लेवलची जबरदस्त ऍक्टिंग. मूवी तुम्ही अजिबात मिस करू नका. नंबर 2 वर एक मूवी नाही तर कोकणाची ट्रिप आहे. 2025 मध्ये आलेली टीनेज ड्रामा एप्रिल मे 99. कोकणामध्ये जन्मायला आणि यायला फार मोठा भाग्य असावा लागतो. जर माझ्यासारखं तुम्हाला पण शाळेत असताना इंग्लिश शिकायला प्रॉब्लेम आलेली असेल तर ही मूवी तुम्हाला नक्की आवडेल. या मूवीत शाळेतील 3 लहान मित्रांची स्टोरी दाखवलेली आहे ज्यांची इंग्लिश खूपच कच्ची असते. पण त्याच वेळी गावात एंट्री होते जायची जी सुट्ट्यांत कोकणात फिरायला आलेली असते. तर त्यांच्यामध्ये एक डील होते की पोरांनी जायला कोकणात फिरवायचे, त्याच्या बदल्यात ती त्यांना इंग्लिश शिकवेल. तर त्यांच्या जर्नीमध्ये आपल्याला जी कॉमेडी, त्यांचे जे छोटे छोटे भांडणं आणि जे इमोशन्स अनुभवायला मिळतात ते पाहून मजा येते. ही मूवी तुम्हाला अमेझॉन प्राईमवर भेटून जाईल. चला तर जाऊया आता लिस्टच्या शेवटच्या मूवीकडे. तर नंबर 1 वर आहे एक अशी मूवी जिला IMDb वर 10 पैकी 9ची रेटिंग मिळालेली. काय ती सिनेमॅटोग्राफी, काय ते म्युझिक, एकदम क्वालिटी. पाटील की मिळवायची असती, सहजासहजी मिळत नसती. बाई खरं सांगतो, तुम्ही ट्रेलर पण नका बघू या मूवीचा. मी पण तुम्हाला स्टोरी सांगून स्पॉइलर नाही देणार. मूवीचं नाव आहे गोंधळ. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून एकदा ही मूवी बघा, तुम्ही अजिबात निराश नाही होणार. सध्या ही मूवी कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर अवेलेबल नाही. जर तुम्हाला ही मूवी बघायची असेल तर इंटरनेटच्या शक्तीचा वापर करावा लागेल, नाहीतर मला इंस्टावर DM करा. तर भाऊनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.